श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. श्रावण महिना हा संपूर्णपणे महादेवांना समर्पित असा असतो. श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व असते. श्रावणातील अमावस्या देखील अतिशय खास असते. श्रावण अमावस्या ही दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. श्रावण अमावस्येनंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होते आणि भाद्रपद महिन्यातील चतुर्थ तिथीला आपल्या येथे गणपती बाप्पाचे धूमधडाक्यामध्ये आगमन होते आणि त्याच्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो. त्यापूर्वी येणाऱ्या श्रावण अमावस्येला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या शुभ मानत नाही, परंतु काही अमावस्या ह्या अतिशय शुभ अशा असतात असे मानले जातात. त्यातीलच एक अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या ही महिलांसाठी अतिशय खास मानली जाते. श्रावण अमावस्या तिथी ही 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:55 सुरू होत आहे, तर ती दुसऱ्या दिवशी 23 ऑगस्ट 2025 पर्यंत सकाळी 11:34 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 22 तारखेला नाही तर 23 तारखेला आपल्याला पिठोरी अमावस्या साजरी करायची आहे. पिठोरी अमावस्याला बैलपोळा असे देखील म्हटले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येच्या दिवशी कोणती कामे करावी, तसेच आपल्या घरामध्ये जे आपण नाग नरसोबा जिवितीचा पूजलेला आहे तो कागद कधी काढायचा, कसा काढायचा आहे, त्या व्रताचे उद्यापन कशा प्रकारे करायचे आहे याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. अमावस्या तिथी ही अशुभ नसून खूप शुभ अशी मानली जाते, कारण आपण दिवाळीतील लक्ष्मी पूजा देखील अमावस्याच्या रात्री अमावस्येच्या दिवशीच करत असतो. अमावस्येच्या दिवशी आपण जी काही कामं केली तर आपल्या घरातून आपल्या जी दरिद्रता आहे, जी काही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता साठून राहिलेली असेल ती आपल्या घरातून बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे स्वागत होते. त्यासाठी अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करून आपल्या घरातील जी काही जाळं जळमटं आहेत आपलं घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील जे मुख्य प्रवेशद्वार असते, आपल्या घराबाहेरचे अंगण आहे ते देखील स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहे. आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे. अंगण साफ करत असताना आणि उंबरठा देखील पुसून घेत असताना हळदीचे पाणी आपण वापरायचे आहे. हळदीचे पाणी वापरल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी जर साचून राहिलेली असेल तर ती पूर्णपणे नष्ट होते. त्याचबरोबर अमावस्येच्या तिथीला आपले जे पित्र आहेत ते आपल्या दरवाजाच्या मेन दरवाजाच्या दोन्ही बाजूला बसलेले असतात बाहेरच्या दिशेने. म्हणून आपण नक्कीच अंगण साफ करत असताना आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला चौकटीच्या दोन्ही बाजूला हळदीचे पाणी आपल्याला शिंपडायचे आहे. असे केल्याने आपले पित्र तृप्त होतात, शांत होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. ओम पितृदेवताय नमो नमः हा मंत्राचा जाप करत चौकटीच्या दोन्हीही बाजूला हळदीचे पाणी शिंपडायचे आहे. त्याचबरोबर अमावस्या तिथीला आपण आपल्या घरातील फरशी पुसतो तेव्हा फरशीच्या पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ आणि चिमूटभर हळद घालून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे. त्यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होण्यासाठी मदत होते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणून आपल्याला अशी काही छोटी मोठी कामे अमावस्येच्या तिथीला सर्व गृहिणींनी आवर्जून करायची आहे. अमावस्या तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी साजरी करू शकता. दोन्हीही दिवशी आपल्याला शुक्रवार आणि शनिवारी आपले घर स्वच्छ ठेवायचे आहे, परंतु आपण उदय तिथीनुसारच आपण जी काही तिथी आहे ती साजरी करत असतो. म्हणून सर्वांनी 23 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला ज्या काही अमावस्येच्या सेवा आहेत त्या शनिवारीच करायच्या आहेत. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी, लक्ष्मी माताला प्रसन्न करून घेण्यासाठी देखील सेवा उपाय देखील आपण 23 ऑगस्ट म्हणजे शनिवारच्या दिवशीच करायचे आहेत. अमावस्येच्या दिवशी आपले देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे. देवघरातील प्रत्येक देवी देवतांची मूर्ती, प्रतिमा स्वच्छ पाण्याने धुवून अभिषेक करून त्यांना स्वच्छ करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या घराची आणि देवघराची आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपल्या घरातून अलक्ष्मी जी आहे ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास तयार होतो. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सर्व पदार्थ नैवेद्य हे पिठाचे तयार केले जातात.
त्यामुळे या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते. या अमावस्येच्या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी दुर्गा मातेसह 64 योगिनींची देखील पूजा केली जाते. दुर्गा मातेसकट 64 योगिनी देवींच्या प्रतिमा ह्या पिठापासून तयार केल्या जातात आणि त्यांचे पूजन केले जाते. आपल्या घरातील मुलाबाळांचे प्रगती होण्यासाठी, त्यांचं दीर्घायुष्य वाढण्यासाठी, त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी, त्यांचे आरोग्य छान राहण्यासाठी प्रत्येक घरामध्ये पिठोरी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक माता आपल्या मुलांसाठी उपवास व्रत करत असते. अमावस्येच्या दिवशी देवघरामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी तांदळाची खीर नियमाने केली जाते आणि तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी पितृदोष निवारण्यासाठी देखील काही उपाय सेवा केल्या जातात. आदिमाया आदिशक्ती दुर्गा मातेचे पूजन या दिवशी केले जाते. त्याचबरोबर पिठाचे दिवे तयार करून त्या दिव्यांनी आपण आपल्या मुलाबाळांना ओवाळायचे देखील असते. त्याच्यामुळे आपल्या मुलांचं, आपल्या बाळाचे, त्याचबरोबर आपल्या पतीचे देखील दीर्घायुष्य वाढण्यास त्यांना मदत होते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी केलेले व्रत कार्य हे अतिशय शुभ असे ठरत असते. आपण ज्या प्रकारे जीवतीचे व्रत आपल्या मुलांसाठी केलेले आहे, अगदी त्याच प्रकारे पिठोरीचे व्रत देखील आपण आपल्या मुलांसाठी केले असतो आणि हे दोन्हीही व्रत घरातील माता, आपली आई आपल्या मुलांसाठी करते. दुला मातृदिन, मातृभव, मातृदिवस असे देखील म्हटले गेलेले आहे. आईचे पुण्य आपल्या मुलांना मिळते, सुख समृद्धी त्यांच्या दारी येते. यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. आपण आपल्या उंबरठ्यावरती जेव्हा हळदीचे लेपन करतो तेव्हाच आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचे देखील स्वच्छ पाण्याने, कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि त्याचं देखील, दरवाजाचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे. दरवाजाच्या बाहेरच्या दिशेला आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिकावरती हळद, कुंकू, अक्षता लावायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या स्वस्तिकाला देखील ओवाळून घ्यायचे आहे. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि ती आपल्या घरामध्ये प्रसन्न होऊन वास करते. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही चौकटीला आंब्याच्या झाडांची डाळी, आंब्याच्या पानांचे आहे. सकारात्मक ऊर्जांचं जास्तीत जास्त लहरी निर्माण होत असतात. अदृश्य शक्ती ज्या असतात त्या जास्त सक्रिय असतात आणि त्यांचा कोणताही प्रभाव आपल्या घराकडे येऊ नये, पडू नये याच्यात आपल्या उंबरठ्याचे हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आंब्याच्या डहाळा दोन्ही बाजूला लावायच्या आहेत किंवा आंब्याची पानांचं आपल्याला तोरण आपल्या दरवाजावरती लावायचे आहे. त्याच्यामुळे कुटुंबता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याचबरोबर जीवितीचा आपण जो कागद पुजलेला आहे तो अमावस्या तिथी चालू होण्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातील कर्त्या पुरुषांनी तो काढायचा आहे आणि अमावस्या चालू झाल्याच्या नंतर घरातील कोणत्याही पुरुषांनी, कर्त्या पुरुषांनी, मुलांनी तो जीवितीचा कागद पाहायचा नसतो. त्याच्यामुळे तो कागद काढल्याच्या नंतर ताबडतोब त्याची घडी घालून ठेवायची आहे आणि त्याला आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये जीवतीचे कागदाचे पूजन केलेले आहे त्यांनी, तुम्ही आज शुक्रवार आहे तर आज शुक्रवारी जीवतीच्या पूजेचे आपण जीवतीच्या कागदाचे पूजा करून घ्यायची आहे आणि उद्या तुम्ही स्वतः ज्या स्त्रियांनी, म्हणजे जी घरातील जी महिला आहे जिने ही पूजा केलेली आहे त्या महिलेने हा जीवतीचा कागद जो आहे तो काढायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तो पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील स्वयंपाकगृहाची देखील आपल्याला स्वच्छता करायची आहे. आपल्या किचनमध्ये देखील आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. आई अन्नपूर्णा, माता अन्नपूर्णाच्या मूर्तीवरती छान अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कुंकुमार्चन आपण ज्या प्रकारे करतो त्याच प्रकारे आपल्याला तांदळाने आपल्याला अन्नपूर्णा मातेचा करायचा आहे आणि पूर्ण दिवसभर आपण जो तांदळाने अभिषेक घातलेला आहे अन्नपूर्णेच्या मातेच्या मूर्तीवर ते आपल्याला तसेच दिवसभर ठेवायचे आहे आणि अमावस्या झाल्याच्या नंतर आपण त्यातून अन्नपूर्णा मातेला बाहेर काढायचे आहे आणि जे तांदूळ आपण अभिषेकासाठी वापरलेले आहे ते तांदूळ आपण आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये ते ठेवायचे आहे. त्यातील काही भाग आपण संध्याकाळी जेव्हा नैवेद्य म्हणून तांदळाची खीर करणार आहोत तेव्हा ते तांदूळ आपण वापरायचे आहेत.
पिठोरी अमावस्येच्या दिवशी कणकेचे दिवे केले जातात. त्याचबरोबर दुर्गा माता आणि 64 योगिनी मातांची पूजा केली जाते आणि आरती करून झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या पूजेला कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं आणि त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मोठ्यांना, मुलं-बाळांना आपल्या ओवाळून घ्यायचे आहे. म्हणजे त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील मुलांना, मुलींना आपल्याला औक्षण करायचे आहे. त्याचबरोबर अमावस्या ही तिथी लक्ष्मी मातेसाठी समर्पित अशी असते. म्हणून ज्यांच्या देवघरामध्ये श्रीयंत्र, माता महालक्ष्मीची मूर्ती आहे, त्यांच्यावर आवर्जून श्रीयंत्र आणि माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकवाने कुंकुमार्चन देखील करायचे आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी दान धर्म करणे याला देखील अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे. तुमच्या यथाशक्ती इच्छेने तुम्ही जे काही दान धर्म करणार आहात त्याचे पुण्यफळ तुम्हाला तुमच्या मुलांना प्राप्त होणारे आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी देखील आपल्याला काही कार्य अवश्य करायचे असतात आणि या दिवशी आपण जर आपल्या पितरांसाठी काही कामे केली तर आपल्याला नक्कीच पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये सतत समस्या, संकट येत असतात. मुलाबाळांची प्रगती होत नाही, मुलाबाळांचे विवाह योग येत नाही, त्याचबरोबर संतती होण्यासाठी देखील भरपूर अडीअडचणी येतात. म्हणून ज्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा ज्या घरामध्ये काही पितृदोष नाही आहे तरी देखील अमावस्येच्या तिथीला सर्वांनी आपल्या पितरांच्या शांतीसाठी, आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही कार्य आवश्यक करावी. आपल्या पितरांना शांत करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही आणि भात पितरांसाठी आपल्या अंगणात, गच्चीवर किंवा इतर कुठे पक्षी येतात त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ दही भात ठेवायचा आहे. भात शिजवत असताना त्याच्यामध्ये मीठ घालायचे नाही, अळणी आपल्याला भात शिजवायचा आहे. त्याचबरोबर एका केळीच्या पानावर किंवा एका ताटामध्ये आपल्याला आपल्या उलट्या हाताने, म्हणजे घड्याळाचा काटा जसा सरळ फिरतो परंतु उलट्या हाताने आपल्याला पाणी फिरवून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये ते दहीभात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर उलटच हात फिरून, म्हणजे डाव्या दिशेला आपल्याला हात असा फिरवायचा आहे. 3 वेळा डाव्या दिशेला हात असा गोल फिरवून नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः कमीत कमी 11 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पाणी देखील आपल्याला बाजूला ठेवायचे आहे. त्याच्यामुळे आपले पित्र हे तृप्त होतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद देतात. त्याचबरोबर पितरांना आपण प्रार्थना देखील करायची आहे. आपल्याकडून काही चूक भूल झाली असेल तर क्षमा प्रार्थना देखील आपण त्या ठिकाणी करायची आहे. आपल्या घराच्या भरभरासाठी, आपल्या घरामध्ये वातावरण छान व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे. परंतु हे सर्वांनी नक्की आवर्जून लक्षात ठेवावे. ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा आपण उजवा हात 3 वेळा फिरवत असतो, गोल 3 वेळा फिरवत असतो. परंतु जेव्हा आपण पितरांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा आपला हात हा उलट्या दिशेने 3 वेळा फिरला झाला पाहिजे. म्हणजे जी काही क्रिया होणार आहे ती उलटी क्रिया केली गेली पाहिजे. अशा प्रकारे पितरांना दहीभात अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्या घराला जर कोणाची नजर दोष वगैरे लागली असेल, कोणाचा काहीही वाईट दोष, वाईट नजर आपल्या घरामध्ये, घरातील व्यक्तींवर लागलेली असेल, त्याच्यामुळे घरातील व्यक्ती चिडचिडपणा करते, राग करते, काहीही असेल, पूर्ण नजर दोष काढण्यासाठी आपण थोडासा दही भात हा वेगळा घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर 7 वेळा आपल्याला दही भात हा वरून खालपर्यंत, म्हणजे वरून चौकटीपासून उंबरट्यापर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे आणि तो दही भात आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. असे केल्याने आपल्या घराला ज्यांची कोणाची नजर लागलेली असेल ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते. तर अशा प्रकारे काही छोट्या मोठ्या सेवा अमावस्या तिथीला करणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असते, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या संकटी, समस्या, अडीअडचणी येतात त्यातून आपण पूर्णपणे बाहेर निघण्यासाठी आपल्याला मदत होते, मार्ग सापडतात. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.